की नियत बदलते मित्रांनो. नियत बदलली की समजायचं धोका होण्याची भीती असते. तरुणांना बायका मिळतील की नाही अशी भीती समाजात निर्माण झाली आहे. एकेका गावातून एकेका गावामधून बिन लग्नाचे ट्रक भरून मुली सापडतील. यामुळे तरुणांची नीती बिघडली, राज्यकर्त्याची नीती बिघडली आणि शेवटी समाजाची नीती बदलली. म्हणजे काहीतरी विपरीत घडणार आहे अशीच भीती निर्माण झाली आहे. अशा या मुद्द्याला धरून या नाटकात एका श्रीवल्ली नावाच्या मुलीला मागणी घालण्यासाठी 25 ते 30 मुलांची रांग लागलेली आहे. स्वतः ही मुलगी त्या सर्व मुलांची इंटरव्ह्यू घेते. आता आपण एक मनोरंजक, मार्मिक व विनोदी अशी इंटरव्ह्यू पाहायची आहे. बघूया प्रवेश 5वा. आणि या प्रवेश 5व्याचे दिग्दर्शिका आहेत श्रीमती अनिता घोणे मॅडम. अनिता घोणे मॅडम, प्रवेश 5वा. राम 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 राम. नमस्कार 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 नमस्कार. हा काय प्रकार आहे पाहुणा? ही आम्ही काय पाहतोय? येथे इंटरव्ह्यू चालू आहे. इंटरव्ह्यू? कशासाठी इंटरव्ह्यू पाहुणा? हा मुलगा दाखवायचा कार्यक्रम आहे, त्यासाठी इंटरव्ह्यू गर्दी चालू करू नका आहे. रे, टॉन्ट मारू नका मुलं. त्यासाठी शांत राहा, आवाज बंद करा, नोंद करावी लागेल. बोलू नका. हो, आम्ही नोंदणी करून घेऊ. हे बघा पाहुण्यांनो, आता काळ बदललाय. पूर्वी मुलगा मुलीला प्रश्न विचारत असे, आता आमची मुली तुमच्या मुलाला प्रश्न विचारत असे. काही हरकत नाही पाहुणे. हे बघा पाहुण्यांनो, आज सकाळपासून 25 मुलांचे इंटरव्ह्यू झाले आहेत. त्यात तुमचा नंबर 27वा आहे. माझ्या मुलीला जो आवडेल त्याला ती माळ घालेल. आमची एक अट. कोणती अट आहे? तुम्ही आमच्या मुलीला प्रश्न विचारायचा नाही. हो, मान्य आहे. आमची अट मान्य असेल तर थांबू शकता, नाहीतर जाऊ शकता. हो पाहुणे, आमची अट मान्य आहे का तुम्हाला? हो, मान्य आहे. माईकमध्ये बोला. श्रीवल्ली, ए बेटा श्रीवल्ली, ये जरा बाहेर बघू, पाहुणे आले आहेत. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली, नैना मदक बर्फी. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली, बातें करे जो हर्फी. तर मग चला, नंबर 27वा संदीप कुमार सोमवंशी. बोलतोय. तुमचं शुभ नाव काय आहे? आई अंबिका, वडील तुकाराम यांचा मी पुत्र संदीप राजे सोमवंशी आहे. तुमच्या आई वडिलांना कोण सांभाळतं? आई वडिलांना आई वडीलच मला सांभाळतात. सध्या तुम्ही कोठे राहता? मी सध्या आई वडिलांकडेच राहतो. तुमचा राहण्याचा पत्ता काय? मुक्काम पोस्ट डिगोळ, हनुमान मंदिरापासून 10 मीटर अंतरावर राहतो. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? फक्त 2 मार्कांनी MBBS चुकलं माझं. सध्या तुम्ही काय करता? मी आरक्षण मिळवण्यासाठी नेतेगिरी करतोय. सध्या माणसांच्या प्रमुख गरजा कोणत्या? नंबर 1 मोबाईल व त्यासाठी लागणारा डेटा. नंबर 2
गाडी व त्यासाठी लागणारं पेट्रोल. नंबर 3, पुढाऱ्यांच्या पाठीमागे झेंडा घेऊन फिरणे या सध्या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत. सध्या बिघडलेल्या 3 बाबी कोणत्या? नंबर 1, माणसांची नियत बिघडली. नंबर 2, निसर्गाची हवा बिघडली. नंबर 3, नातेसंबंध बिघडले. सध्या तुम्हाला आवडणारी बाब कोणती? मला आवडणारी बाब म्हणजे राजकारण. राजकारणात यशस्वी होण्यासाठी कोणत्या 3 बाबी आवश्यक आहेत? नंबर 1, कमी शिक्षण घेणे. नंबर 2, खोटं बोलणे. नंबर 3, सतत पक्ष बदलत राहणे. तुमची आई काय करते? माझी आई गृहिणी आहे, पण त्याचबरोबर शेती सुद्धा करते. माझा पुढचा प्रश्न रिकाम्या जागा भरा. नंबर 1, तुमची आई इंजिनियर नाही पण डॅश डॅश डॅश. माझी आई इंजिनियर नाही, पण पिठाच्या गोळ्याचा त्रिकोण करून पोळी मात्र गोल गोल करते. दुसरा प्रश्न, तुमची आई डॉक्टर नाही पण डॅश डॅश डॅश. माझी आई डॉक्टर नाही, पण कोणाला काय बसते याची जाण व भान ठेवते. तिसरा प्रश्न, तुमची आई शिक्षक नाही पण डॅश डॅश डॅश. माझी आई शिक्षक नाही, पण मुलांना येता जाता संस्कृतीचे धडे मात्र देत असते. चौथा प्रश्न, तुमची आई अर्थ तज्ञ नाही पण डॅश डॅश डॅश. माझी आई अर्थतज्ञ नाही, पण थोड्याशा पैशात काटकसर करून संसार सांभाळते. माझा शेवटचा प्रश्न, या जगात सर्वात मोठं दैवत कोणतं आहे? या जगात पहिलं दैवत आई वडील आणि दुसरं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. माझा शेवटचा प्रश्न, आपलं लग्न झाल्यावर तुम्ही माझ्यासाठी काय कराल? आपलं लग्न झाल्यावर मी तुमच्यासाठी आईच्या ममतेची सासूमाई देईन. वडिलांसमान माझे बाबा तुला देईन. जवळ घ्यायला गेलो तर ईश्वर बिरादर साहेबांचा ऊस खाऊ घालेन. श्रावणपाळला गेलो तर सुतान सरांचे देवळ श्रावणपाळ मठाला भेट देऊ. लोहार सरांच्या हेळवला गेलं तर नागोबा बुवाच्या मठात घेऊन जाईन. तुमची वेळ संपली, तुम्ही आता निघा. तर मग चला, नंबर 28वा रोहित कुमार. आपलं शुभ नाव काय आहे? माझे शुभ नाव रोहित कुमार मोहित कुमार बिर्ला आहे. मुक्काम सांडोळ, पोस्ट म्हांडोळ, तालुका धामणगाव, जिल्हा नागपूर. अहो, मी फक्त तुम्हाला तुमचं नाव विचारलं, पत्ता नाही विचारला. अहो, तुम्ही कोठे राहता हा प्रश्न तुम्ही मला नक्की विचारणार हे मला माहीत होतं, म्हणून मी तुम्हाला एकदा सगळा पत्ता सांगून टाकला. दुसरा प्रश्न विचारण्याची तुम्हाला तकलीफ नको म्हणून मी एकदा सगळा पत्ता सांगून टाकला. तुम्ही सध्या काय करता? मी एक उद्योगपती आहे. माझ्याकडे 4 बंगले आहेत व मी त्याचं भाडं गोळा करतो. आणि माझ्याकडे 10 कार आहेत. मी त्या काराचं भाडं गोळा करतो. आणि माझ्याकडे एक मोठं जहाज आहे, बॉम्बे टू गोवा. मी त्याचं भाडं गोळा करतो. बाकी काय नाही. आणि हो काल परवा मला शासनाकडून उद्योग रत्न म्हणून पुरस्कार पण मिळाला. म्हणजे तुम्ही पुरस्कार पण गोळा करता? हो काय म्हणता? काही नाही. आई वडील आहेत का? हो आहेत ना. ते का नाही सांगितलं? बरं हे सांग, आपलं लग्न झाल्यावर तुम्ही माझ्यासाठी काय कराल? मी तुम्हाला विमानात बसवणार, सफर करणार व मुंबईच्या बंगल्याची राणी करणार. तुमच्या सेवेसाठी नोकर चाकर लावणार आणि
कधी हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुमची वेळ संपली, तुम्ही निघा. आता सर्व मुलांचे इंटरव्ह्यू संपले आहेत. माझ्या मुलीला जो मुलगा पसंत पडेल त्याला ती माळ घालेल. बोला, आता मी कुणाच्या गळ्यात माळ घालू? नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए कैसी ये है माझ्या गळ्यात मार घाल, मी उद्या तुला मी सुखी ठेवेन. अरे छे, मी याच्यापेक्षा मोठा उद्योगपती आहे. तू माझ्या गळ्यात माळ घाल, मी तुला सुखी ठेवेन. माझ्या गळ्यात माळ घाल, मी नेता आहे, तुला मी सुखी ठेवेन. माझ्या गळ्यात माळ घाल, मी मोठा अधिकारी आहे, मी तुला सुखी ठेवेन. माझ्या गळ्यात माळ घाल, मी कवी आहे, मी तुला सुखी ठेवेन. मी तुला माझ्या कविता वाचून दाखवेन. तूच माझी कविता आणि तूच माझा धडा. तूच माझी कविता, तूच माझा धडा. आता इथं माझ्यापेक्षा कोणी नाही बडा. आता इथं माझ्यापेक्षा कोणी नाही बडा. तुझ्या अपेक्षांना जाऊ देणार नाही तडा. तुझ्या अपेक्षांना जाऊ देणार नाही तडा. तुझ्या समोर रोज टाकेन फुलांचा सडा. तुझ्या समोर रोज टाकेन फुलांचा सडा. तुझा नकार ऐकून ओल्या होतील माझ्या डोळ्यांच्या कडा. ओल्या होतील माझ्या डोळ्यांच्या कडा. ओल्या होतील माझ्या डोळ्यांच्या कडा. मिलते ही नजरों से नजरों को चुराए अगं श्रीवल्ली, माझा विश्वासच बसत नाही की तू एवढ्या सगळ्या मुलांमधून मलाच निवड केलीस. खरंच? हो, खरंच. पत्थर है वो मुझे रोक टोक कहते हैं लोग, पर मोम सा है मेरा जानू. नश्तर है वो यही दूर दूर गूंजे फितूर, पर बादशाह है मेरा जानू. हाँ, कड़वी है बोली, दिल है रंगोली, इसमें पत्थर क्या लोग देखते हैं, मुझको तो दिखता है उसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने. मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने. संदीप राजे, आता कसं वाटतंय?
खरं सांगू का श्रीवल्ली? सांग, खरंच सांग. आता मला निलंग्याचा आमदार झाल्यासारखं वाटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे, जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. फक्त हाच माझा पक्ष ग. तू आवाज देता मी राहीन दक्ष ग, तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझा पक्ष ग. मी दमलो माग लागून रात रात काढली जागून, तू दिसली नाही की मनात या भीतीचं वार सुटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे, जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुझ्या माग माग किती घोळ त्यात गोंड ग, पण माझं काळ जात रवला आय लव्ह यूचा झेंडा ग. तुझ्या माग माग किती घोळ त्यात गोंड ग, पण माझ्या काळ जात रवला आय लव्ह यूचा झेंडा ग. ही तुझ्यासाठी धडपड प्रेमाचं मिशन फडफड, किती आवरू मनाला मन दचकून उठतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे, जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. बोला संदीप राजे. आता मी माझ्या गावी परत जातो. माझे आई वडील माझी वाट बघत असतील. अरे माझ्या सख्या, दुपार टळून गेली, तुला थोडीशी तहान लागली असेल, पाणी पिऊन जा ना रे. हो का नाही, दे ना ग पाणी. थंड पाणी देऊ की गरम पाणी देऊ माझ्या सख्या? थंड पाणी दे ना. थंड पाणी नळाचं देऊ की विहिरीचं देऊ? नळाचं दे. साध्या नळाचं देऊ की फिल्टर केलेल्या नळाचं देऊ? फिल्टर केलेल्या नळाचं दे ना. साधं फिल्टर पाणी देऊ की डबल फिल्टर पाणी देऊ? कोणतंही पाणी दे, पण एकदाच पाणी दे ग माझी सखे. असं कसं होईल रे? तुझी जी आवड आहे ती मला सांग ना रे. तुझ्या मनावर जे पाणी द्यायचंय ते पाणी दे. असं कसं होईल? मी तुला तुझ्या आवडीचंच पाणी देणार. बरं, मला डबल फिल्टर पाणी दे. डबल फिल्टर पाणी बिस्लरी कंपनीचं देऊ की सनराइज कंपनीचं देऊ? आता माझी तहान पळून गेली. आता मी जातो माझ्या गावी. अरे असं कसं जातोस रिकाम्या पोटानं? थोडंसं काहीतरी खाऊन जाणार आहे. आता काय खाऊ ते तूच सांग. व्हेज खाणार की नॉन व्हेज खाणार? मला व्हेज चालतं. व्हेज मध्ये भाकर करू की चपाती करू? मस्त अशी भाकर कर बघू. बरं मला सांग, भाकर ज्वारीची करू की बाजरीची करू? तू काय माझी
माझी परीक्षा पाहतेस ग सखे, ज्वारीची भाकर कर. भाकर बडी ज्वारीची करू की हायब्रिडची करू? आता माझी तहानभूक पळून गेली. तुझ्या मनावर जी भाकर करायची आहे ती भाकर कर. असं कसं होईल? तुझी जी आवड आहे ती मला सांगणार आहे. आता मला चक्कर येते. तुला जे भाकर द्यायचंय ते भाकर दे. असं कसं होईल? तुझी जी आवड आहे ती मला सांगणार आहे. मला चक्कर येते आता. अरे संदीप, काय झाले तुला? उठ बस बघू आता. अगं श्रीवल्ली, आता जातो मी माझ्या गावी. गावाकडच्या सगळ्या गाड्या निघून गेल्या. आता मी कसं जाऊ? अरे संदीप, तू जाण्याची काळजी करू नकोस. वाहन करून सोडते तुला ना रे मी. नको नको नको, मी जातो माझं मी. बरं मला सांग, तू मोटरसायकलने जाणार की कारने जाणार? कारने जाणार. मारुती कारने जाणार की इंडिका कारने जाणार? नको नको नको, आता मी पायीच चालत जातो. असं कसं पायी चालत जातोस? मी इथं असताना. बरं मला सांग, पायी चालताना पायात चप्पल घालणार की बूट घालणार? बूट घालून पायी चालत जाणार. माझं डोकं फुटायच्या आत बुटानं माझं डोकं फोड. तुला माझा एवढा राग येत असेल तर तुला सोडून मी खूप दूर निघून जाईन. चालले बघ. मला सोडून दूर निघून जातेस? असं करू नको ग. माझ्या प्रेमाची शपथ, तुला नको सोडून जाऊ मला. कसा मी राहू नको ग जाऊ सोडून अशी मला. कसा मी राहू नको ग जाऊ सोडून अशी मला. माझ्या प्रेमाची शपथ, तुला नको सोडून जाऊ मला. माझ्या प्रेमाची शपथ, तुला नको सोडून जाऊ मला. तरी करसली तू माझ्यावरती. धोका दिला मला, फसवलं किती, तरी तुझ्या आठवणी मनात येती. एकविरा आईच्या दर्शनासाठी गेलेलो कारल्याला. एकविरा आईच्या दर्शनासाठी गेलेलो कारल्याला. माझ्या प्रेमाची शपथ, तुला नको सोडून जाऊ मला. माझ्या प्रेमाची शपथ, तुला नको सोडून जाऊ मला.